विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मृदा भूगोल, जो BA भाग 2 साठीचा पेपर नंबर 3 आहे, सॉइल जिओग्राफी. त्यातील असणारा जो भाग आहे तो मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर पेपर नंबर 3चं नाव आहे मृदा भूगोल. त्या अनुषंगानं आपण आज पाहणार आहोत की मृदा भूगोल म्हणजे नेमकं काय, मृदा भूगोलाची व्याख्या कोणत्या पद्धतीनं केली गेलेली आहे. आणि त्यासाठी पहा, मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची एक शाखा आहे. मृदाशास्त्र आणि मृदा भूगोल यांच्यामध्ये काय संबंध आहे हेही मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मृदाशास्त्र म्हणजे मृदेचा फक्त शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास, आणि मृदा भूगोल म्हणजे मृदेचा सर्व बाजूंनी किंवा सर्वांगीण पद्धतीनं विविध पैलूंनी केला गेलेला अभ्यास म्हणजे मृदा भूगोल असं या ठिकाणी पहा, मी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे. जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला की मृदा भूगोल म्हणजे काय ते सांगून मृदा भूगोलाची व्याप्ती स्पष्ट करा, किंवा मृदा भूगोल म्हणजे काय ते सांगून मृदा भूगोलाचे स्वरूप स्पष्ट करा, तर तुम्हाला पहिल्यांदा मृदा भूगोल म्हणजे काय हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपण आज या व्हिडिओमध्ये मृदा भूगोल म्हणजे काय हे पूर्णपणे पाहणार आहोत. तर मृदा भूगोलाची व्याख्या करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं केली गेलेली आहे. आपण मातीविषयी खूप काही बोलतो, मातीविषयी आपल्या अनेक अशा पद्धतीनं भावना ह्या जोडल्या गेलेल्या असतात. पण जर मी तुम्हाला विचारलं की माती म्हणजे नेमकं काय, माती म्हणजे नेमकं काय, तर कोणालाही सांगता येणार नाही की मातीची व्याख्या काय आहे. माती म्हणजे काय, आपण दररोज माती हा शब्द वापरत असू आपल्या रोजच्या जीवनामध्ये, परंतु ज्यावेळी मातीची व्याख्या विचारली जाते त्यावेळी मातीची व्याख्या सांगता येत नाही. आपण काय म्हणू, शेतामध्ये असते ती माती, काळी माती, लाल माती, अशा पद्धतीनं आपण सांगू. पण ते जे आपण सांगणार आहोत ते म्हणजे माती जी आहे ती म्हणजे व्याख्या नव्हे. मृदा, माती आणि तिची जी व्याख्या भौगोलिक दृष्टिकोनातून केली गेलेली आहे ती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळं शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला मृदा भूगोल म्हणजे नेमकं काय आणि त्याची व्याख्या काय आहे हे चांगल्या पद्धतीनं समजेल. आता बघा, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरती अनेक असे घटक आहेत की त्या घटकांचा विविध पद्धतीनं अभ्यास हा केला जातो. पृथ्वीवरती असणारा जो काही जलावरण, शिलावरण आणि वातावरणाचा आणि जीवावरणाचा असणारा भाग आहे, त्यापैकी जो काही शिलावरणाचा भाग आहे म्हणजे ज्या भूप्रदेशावरती आपण राहतो म्हणजे जमीन ज्याला आपण म्हणू, खंडभाग जो आहे, त्या खंडभागाचं अनेक पद्धतीनं काय झालेलं आहे की प्राकृतिक अशा पद्धतीनं त्याचं विभाजन हे झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्या अनुषंगानं प्राकृतिक असणारं जे विभाजन आहे ते विभाजन आहेच, पण त्या जमिनीवरती माणसानं सुद्धा बऱ्याच गोष्टी ह्या निर्माण केलेल्या आहेत आणि त्यामुळं त्या जमिनीचं अनेक पद्धतीनं काय झालेलं आहे, विभाजन मानवी गोष्टींमुळं सुद्धा विभाजन हे झालेलं आहे. त्यामुळं भूगोलाचा अभ्यास करताना प्राकृतिक आणि मानवी ह्या दोन्हीही घटकानं करायचं आहे. मग आपण बघतोय की माती, आता मी तुम्हाला सांगते पहिल्यापासून, माझे जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर, की प्राकृतिक म्हणजे निसर्गामध्ये जे ऑलरेडी उपलब्ध असणारे जे घटक आहेत ते म्हणजे प्राकृतिक नैसर्गिक असणारे घटक, की जे माणसाला निर्माण करता येत नाहीत, पण माणूस काय करतो की त्या घटकांचा वापर करतो, बरोबर. आणि त्या प्राकृतिक घटकांचा वापर करून माणूस मानवनिर्मित घटक निर्माण करतो. म्हणजे आपण काय केलेलं आहे, घरं बांधलेली आहेत, बरोबर, वेगवेगळ्या पद्धतीची घरं. ही घरं बांधत असताना आपल्याला जे काही रॉ मटेरियल लागते ते आपण काय करतो की निसर्गातून निर्माण करत असतो, बरोबर. आता साधं विटांचं जर आपण घेतलं तर वीट ही मातीपासून तयार होते आणि माती ही नॅचरल आहे. मुळात मृदा ही मौलिक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, कारण ती 1-2 वर्षात तयार होत नाही. मृदेचा थर निर्माण होण्यासाठी 1 सेंटीमीटरचा फक्त
एकच सेंटीमीटरचा फक्त थर निर्माण होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी हा त्या ठिकाणी जावा लागतो. पिढ्यानपिढ्या मृदा ही निर्माण होत असते. पण मृदेची आपण काळजी कशी घेतो यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी ह्या डिपेंड आहेत. म्हणजे शाश्वत विकासाची एक संकल्पना आहे, ती पुढं मी तुम्हाला एक्सप्लेन करीनच. पण त्या अनुषंगानं प्राकृतिक आणि मानवनिर्मित असे जे घटक आहेत त्या घटकांच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर मृदा ही काय आहे, प्राकृतिक आहे, नैसर्गिक आहे. त्यामुळं मृदा भूगोलाची व्याख्या बघत असताना आपण पहिल्यांदा हे पाहिलं पाहिजे की मृदा ही प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे. म्हणजे मृदा माणसाला तयार करता येते का, मानवनिर्मित आहे का, नाही. तर मृदा ही निसर्गामध्ये ऑलरेडी उपलब्ध असते, त्याचा आपण वापर करतो. मग आपण तो कशाहीसाठी करू, शेतीसाठी करू किंवा इमारती निर्माण करण्यासाठी करू, रस्ते बांधण्यासाठी करू किंवा अनेक घटकांसाठी आपण त्याचा वापर हा करू शकतो. परंतु मृदा ही काय आहे की प्राकृतिक आहे, नैसर्गिक आहे. आणि त्यामुळं तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मृदा भूगोल ही टिंबटिंब भूगोलाची शाखा आहे, तर मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे किंवा खालीलपैकी कोणती प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे. आणि त्यामध्ये जर मृदा भूगोल असेल तर आपला पर्याय आहे मृदा भूगोल. म्हणजे थोडंसं उलटं असं सुद्धा विचारू शकतात. तर त्या अनुषंगानं प्राकृतिक म्हणजे नॅचरल असणारा भाग हा मृदा भूगोलाचा भाग आहे. त्यानंतर बघा की मृदेचा अभ्यास हा चालू झाला की शिलावरणामध्ये, जमिनीमध्ये, खंडभागामध्ये असणारा जो काही सुपीक असा थर आहे, भुसभुशीत असा मातीचा जो जमिनीचा जो सगळ्यात वरचा जो थर आहे त्याला आपण काय म्हणतोय, मृदा असं म्हणतोय, माती असं म्हणतोय. बघा जमिनीचा सगळ्यात वरचा असणारा जो भुसभुशीत थर आहे, भुसभुशीत कारण का तर त्याच्यामध्ये उत्पादन घेता येते. जर का खडक असतील तर त्याला भुसभुशीत म्हणू का आपण, नाही म्हणणार. म्हणून भुसभुशीत हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यामुळं सगळ्यात वरचा सूक्ष्म पातळ भुसभुशीत असणारा जो काही थर आहे जमिनीचा त्याला काय म्हटलेलं आहे, मृदा असं म्हटलेलं आहे, माती असं म्हटलेलं आहे. तर त्या अनुषंगानं आपण मृदेचा अभ्यास करणार आहोत. मग यामध्ये बघा की एक भाग तर तुमच्या लक्षात आला की मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे. म्हणजे मृदा ही नैसर्गिक आहे, बरोबर, मानवनिर्मित नाही. मानव त्याचा वापर करतो स्वतःसाठी. हा भाग तर क्लिअर झाला. आता आपण पुढे जाऊयात की मृदाशास्त्र. मृदाशास्त्र म्हणजे काय तर मृदेचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास. म्हणजे बघा की मातीचा अभ्यास तर करायचा आहे, परंतु सगळ्या बाजूनी करायचं आहे का, नाही. फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून ज्यावेळी मृदेचा अभ्यास केला जातो त्यावेळी त्याला काय म्हटलेलं आहे, मृदाशास्त्र असं म्हटलेलं आहे, ज्याला पेडॉगॉजी असं म्हटलं जातं. बघा मृदाशास्त्र म्हणजे काय, पेडॉगॉजी, PEDOLOGY, पेडॉगॉजी असं त्याला म्हटलं जातं. तर प्राकृतिक भूगोलातील मृदेचा अभ्यास ज्यावेळी शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीनं केला जातो त्यावेळी त्याला काय म्हटलेलं आहे, मृदाशास्त्र असं म्हटलेलं आहे. बघा हे लक्षात घ्या. तर मृदाशास्त्र म्हणजे काय की मृदेचा अभ्यास हा शास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून करायचा आहे. आता शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय तर शास्त्र कशाला म्हणतात, विज्ञान कशाला म्हणतात की ज्यामध्ये प्रूफ करून दाखवलं जातं, पुरावे दिले जातात. जर तुम्ही असं म्हणू शकता की काळ्या मृदेमध्ये गव्हाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने येऊ शकतं, काळ्या मृदेमध्ये ऊस उत्पादन चांगल्या पद्धतीने येऊ शकतं, किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादन चांगल्या पद्धतीने येतं, किंवा काळ्या मृदेमध्ये कापसाचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने येते. हे जर आपण म्हणतोय तर ते प्रूफ करता यायला पाहिजे, बरोबर. हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की
त्या काळ्या मातीमध्ये गहू असेल, कापूस असेल, ऊस असेल याचं उत्पादन घ्यावं लागेल आणि ते उत्पादन घेऊन त्याचं चांगल्या पद्धतीनं प्रोडक्शन करून आपल्याला सिद्ध करावं लागेल की हे पूर्णपणे काय आहे की बरोबर आहे. बरोबर. हे मी उदाहरण देते तुम्हाला काळ्या मृदेचं, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणून मी तुम्हाला काळ्या मृदेचं उदाहरण दिलं. परंतु अशा पद्धतीनं प्रत्येक घटक किंवा आपण असं म्हणू की काळ्या मृदेमध्ये, आता काळीच मृदेचं उदाहरण नको तर लाल जी मृदा आहे, बरोबर, या लाल मृदेमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. बरोबर. हे जर माझं वाक्य असेल की लाल मृदेमध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे, तर मला ते काय करावं लागेल, शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रूव्ह करावं लागेल की लाल मृदेमध्ये लोह जास्त आहे का. बरोबर. आणि मग त्या लाल मृदेचा नमुना नेऊन मला तो काय केला पाहिजे की त्याचं परीक्षण करून आणलं पाहिजे मातीचं, आणि मग त्या परीक्षणामध्ये बघितलं गेलं पाहिजे की लाल मृदेमध्ये कोणकोणते घटक आहेत आणि मग लोह जास्त आहे का. बरोबर. आणि जर असेल तर मी म्हटलेलं वाक्य काय आहे, बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीनं बघा, या पद्धतीनं जर आपण मातीविषयी कोणतंही विधान करत असू तर ते विधान आपल्याला सिद्ध करता यायला पाहिजे शास्त्रीय पद्धतीनं, पुरावे देऊन, वैज्ञानिक पद्धतीनं पुरावे देऊन. त्यावेळी त्याला काय म्हणायचं, मृदाशास्त्र. त्यामुळं मृदाशास्त्र हे काय आहे, वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारं शास्त्र आहे. बरोबर. अतिशय सोपा. बरोबर. हा झाला आता मृदाशास्त्राचा असणारा भाग. बरोबर. आता त्यानंतरचा जो भाग आहे तो आहे बघा आपला मूळ भाग आहे मृदा भूगोल. आता मृदा भूगोलाचा एक भाग मृदाशास्त्र आहे असंही आपण म्हणू शकतो, कारण मृदा भूगोलामध्ये आपण काय म्हणतोय की मृदेचा सर्व बाजूंनी केलेला अभ्यास. सर्व बाजूंमध्ये एक बाजू शास्त्रीय पण आली. बरोबर. म्हणजे मृदेचा शास्त्रीय पण बाजूने आपण अभ्यास करणार आहोत, मृदेचा निरीक्षणानं अभ्यास करणार आहोत, मृदेचा वर्णनानं अभ्यास करणार आहोत. बरोबर. प्रादेशिक दृष्टिकोनातून मृदेचा अभ्यास आपण करणार आहोत, मृदेचा प्राकृतिक दृष्टिकोनातून अभ्यास करणार, रासायनिक दृष्टिकोनातून अभ्यास करणार, जैविक दृष्टिकोनातून अभ्यास करणार. बरोबर. किंवा मृदेचा भूरचनेच्या अनुषंगानं आपण अभ्यास करणार. बरोबर. कारण का बघा की पर्वत असेल, पर्वतीय भूरचना असेल तर तिथली मृदा ही पूर्णपणे वेगळी असते. बरोबर. वाळवंट असेल तर तिथली मृदा पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळं भूरचना ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं भूरचनेच्या अनुषंगानं आपण अभ्यास करू, किंवा विदारण, अपक्षय या ज्या क्रिया आहेत यांच्या अनुषंगानं जर मृदेची निर्मिती होत असेल तर त्या पद्धतीने सुद्धा आपण मृदेचा अभ्यास करू शकतो. किंवा मृदेचा ऱ्हास होतोय, मृदेची धूप होतीये, मृदेची अवनती होतीये, मग ती कशामुळं होते, त्याच्यासाठी कोणकोणते घटक हे काय आहेत, कारणीभूत आहेत, हेही आपण अभ्यासायचं आहे. आणि हे सगळं होत असताना मृदेचं व्यवस्थापन मग करणं गरजेचं आहे का नको, का नुसतंच मृदेमध्ये उत्पादन घेत राहायचं. आणि प्रत्येक मृदा बघा मी काय म्हणते, प्रत्येक मृदा ही उत्पादनक्षम असते का. बरोबर. आता वाळवंटी मृदा उत्पादनक्षम आहे का, नाही. मग ती का उत्पादनक्षम नाही. बरोबर. काळी मृदा उत्पादनक्षम का आहे, लाल मृदा का उत्पादनक्षम आहे, किंवा गाळाची मृदा सेंद्रिय खतद्रव्य जी आहेत ती गाळाच्या मृदेमध्ये ऑलरेडी का असतात वगैरे. हे जे घटक आहेत, हे घटक या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास हा करावा लागेल. आणि मृदेचं व्यवस्थापन, संवर्धन आणि मृदेचा शाश्वत विकास या सगळ्या गोष्टी म्हणजे मृदेच्या निर्मितीपासून, मृदेच्या मूळ घटकांपासून, मूळ पदार्थांपासून ते मृदेमध्ये घेतलं जाणारं उत्पादन असो, मृदेची असणारी घेतली जाणारी काळजी असो, मृदेचा शाश्वत विकास असो, मृदेचा ऱ्हास असो, प्राकृतिक, रासायनिक, जैविक सगळ्या घटकांच्या अनुषंगानं प्रादेशिक, सामान्यतः अशा प्रत्येक दृष्टिकोनातून जो मृदेचा अभ्यास केला जाईल त्याला म्हणायचं मृदा भूगोल. म्हणजे फक्त शास्त्रीय दृष्टिकोन अभ्यासणं म्हणजेच मृदा भूगोल आहे का, नाही. मृदा भूगोल म्हणजे काय, तर मृदेचा सर्व बाजूंनी केला जाणारा अभ्यास. आणि मृदाशास्त्र म्हणजे काय की मृदेचा शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून केला जाणारा अभ्यास. त्यामुळं मृदा भूगोलामध्ये मृदाशास्त्र येतं, पण मृदाशास्त्रामध्ये मृदा भूगोल येत नाही. याचा आपण या ठिकाणी
विचार हा चांगल्या पद्धतीनं करावयाचा आहे, तर तुम्हाला मृदा भूगोल आणि मृदाशास्त्र यातला फरक हा जो आहे हा समजू शकतो. त्यामुळं मृदाशास्त्र म्हणजे मी काय म्हटलं तुम्हाला, मृदाशास्त्र म्हणजे पेडिओलॉजी आणि मृदा भूगोल म्हणजे काय तर सॉइल जिओग्राफी. बघा, मृदाशास्त्र म्हणजे काय पेडिओलॉजी आणि मृदा भूगोल म्हणजे काय सॉइल जिओग्राफी. हे मुळात लक्षात घ्या की सॉइल जिओग्राफीमध्ये मातीशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक घटकाचा अभ्यास हा केला गेलेला आहे, बरोबर. त्यामुळं खडकाची तुटफूट होऊन सुट्टे, विलग किंवा विदारण, अपक्षय या क्रिया होऊन जी माती निर्माण होत असेल, जो काही सूक्ष्म मातीचा पातळ थर निर्माण होत असेल जमिनीवरती, त्या खडकाचं बारीक कणात रूपांतर झाल्यानंतर तिच्यामध्ये प्राकृतिक, रासायनिक, जैविक असे कोणते बदल होत आहेत का, ते बदल झाल्यानंतर त्या बदलांच्या अनुषंगानं जो काही थर निर्माण होतोय तो थर आणि त्या थरामध्ये घेतलं जाणारं उत्पादन, बरोबर, हे सगळं आपल्याला समजून या ठिकाणी सॉइल जिओग्राफीमध्ये म्हणजे मृदा भूगोलामध्ये घ्यायचं आहे. त्यामुळं मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची महत्त्वाची एक शाखा आहे की ज्या शाखेमध्ये मृदेशी निगडीत सगळ्या बाजूंचा एकत्रित अभ्यास हा केला जातो, भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास हा केला जातो आणि मृदा ही मौलिक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, हेही आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळं निर्मिती, घटक, तिची मृदा निर्माण होण्यापाठीमागची जी काही प्रक्रिया असेल ती प्रक्रिया, मृदेचे प्रकार, मृदेचं प्रादेशिक वितरण, तिचं गुणधर्म, तिच्यामध्ये घेतली जाणारी पिकं, तिची होणारी धूप, तिचा होणारा ऱ्हास, त्यावरती त्याची असणारी कारणे, परिणाम, उपाय, त्यानंतर संवर्धन असेल मृदेचं म्हणजे व्यवस्थापन असेल, बरोबर, त्या व्यवस्थापनाच्या काही पद्धती असतील, शाश्वत विकासाच्या काही पद्धती असतील, हे सगळं आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी अभ्यासावं लागेल. त्यामुळं मृदा भूगोलाची व्याख्या करताना काय केलेली आहे की बघा, या ठिकाणी मृदा भूगोलाची व्याख्या काळजीपूर्वक ऐका, तर ती केलेली आहे की मृदेचा सर्वंकष अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मृदा भूगोल होय, किंवा मृदेसंबंधी त्याच्या विविध बाजूंचे अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे मृदा भूगोल होय, किंवा भौगोलिक दृष्टिकोनातून मृदेच्या वितरणाचा किंवा प्रादेशिकरणाचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा अभ्यास करणारी शाखा म्हणजे मृदा भूगोल होय. अशा पद्धतीनं वेगवेगळे असे काय केलेले आहेत मृदेचे प्रकार, वितरण वगैरे सगळं अभ्यासलेलं आहे आणि त्या सगळ्यांचा एकत्रित अभ्यास करणारी जी शाखा आहे तिला काय म्हटलेलं आहे, मृदा भूगोल असं म्हटलेलं आहे. तर हे 3 पॉईंट जे आहेत हे तुमच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात आले असतील अशी आशा करते. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.